गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतले हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आज आहे भाऊबीज. सो भाऊबीजला आपण जातो आपल्या भावाकडे. सो तसंच मी चालली आहे माझ्या भावाकडे. कुणाल तुम्हाला कुठेच दिसत नाही आहे घरात, बिकॉज तो ऑलरेडी सकाळी 10 वाजता तो गेला आहे. त्याला खूप उशीर होत होता आणि मी रात्री लेट झोपल्यामुळे मला लेट उठता आलं. सो मी त्याला म्हटलं तू जा पुढे, तुला उशीर होत आहे तर मी येईन निशीसोबत मी जाणार आहे. सो त्याला म्हटलं मी निशीसोबत येते, तू जा पुढे. सो तसंच तो गेला आहे पुढे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मे बी त्याच्या ब्लॉगमध्ये मी दिसणार नाही किंवा माझ्या ब्लॉगमध्ये कुणाला दिसणार नाही. सो त्याची भाऊबीज तो तिकडे शूट करणार आहे. त्याला सांगितलं मी तू तिकडे शूट कर, माझी भाऊबीज मी माझ्या घरी शूट करणार आहे. सो बघूया आमच्या दोघांची भाऊबीज कशी होते. छानच होणार. तुम्ही पण शेवटपर्यंत हा ब्लॉग बघायला विसरू नका. सो स्टे ट्यून. बाहेरचं ऊन तुम्ही बघू शकता किती आहे. आणि मला जायचं आहे निशीच्या घरी कळंबोळीला, कारण तिकडून आम्ही जाणार आहे कॅबनी आणि इथून मी जाणार आहे ऑटोनी तिच्या घरी, कारण जास्त ऑटोचा प्रवास नाही मी करू शकत. आणि हा ड्रेस मी घेतला होता मोमॅन मी नेक्स्टमधून, जो खूप सुंदर दिसतोय, खूप छान वाटतोय रेग्युलर यूजसाठी. आणि यांचं कापडसुद्धा खूप छान असतं जेणेकरून इचिंग वगैरे होत नाही आणि खूप कम्फर्टेबल आहे. हा सुद्धा एक ड्रेस घेतला होता मी मोमॅन मी नेक्स्टमधून, जो मी भाऊबीजसाठी घालणार आहे. सगळं काम वगैरे आवरलं, त्याशिवाय मला निघता नाही येणार, कारण लेडीजचं माहिती कसं असतं, सगळं काम आवरल्याशिवाय निघायला होत नाही. सगळं काम आवरलं बिकॉज आज मावशी अचानक सकाळी गावी गेली आहे. त्यांचं कोणीतरी वारलं वाटतं गावी. सो त्यांना जावं लागलं आणि मी पण आता निघते. जास्त पण दुपारच्या पारी निघालेलं ठीक नाही, खूप जास्त ऊन आहे, हा ऑक्टोबर हीट. सो निघूया आपण लवकरच, मला पण उशीर होत आहे. कंप्लीट रेडी झाली आहे मी आणि इथे फराळसुद्धा मी पॅक केलं आहे. आणि मी जाते माझ्या 2 माहेरी, म्हणजे निशीच्या घरी आणि माझ्या घरी. निशीचं घर सुद्धा माझं माहेरच आहे बिकॉज तिकडे माझे 2 भाऊ राहतात. सो इकडे 2 डबे पॅक केलेत, कारण खाली हात जायचं नसतं बहिणींनी लग्न झाल्यावर. सो जाऊया पटकन. आणि खूप जास्त ऊन आहे, पटकन ऑटो बुक करते आणि निघते. इकडे मी पोचले निशीच्या घरी. बाहेरचं क्लायमेट एवढा गरम आहे ना, बापरे. हे निशीचं डोर. चिमू चिमू अभी एकदम सारे क्या बोल रही थी? मम्मा मम्मा गाने गा रही थी. नहीं है मम्मी. चल आमची गाडी आली आहे आणि एवढं ऊन आहे ना, बापरे, खूप ऊन आहे ना. असं वाटतं मे महिना आहे ना. चिमूला दमधीरच नाही. चेंबूर म्हणजे जीव आहे. आम्ही फायनली पोचलोय गोरेगावला, अनयाच्या घरी. अनयाच्या घरी म्हणजे अनयाच्या बिल्डिंग खाली. आता जातोय वरती. आज माझ्यासोबत सिद्धार्थ आहे, ऋतुराज आहे, परत ऋग्वेद आहे. आज आम्ही चौघही आलोय एकत्र भाऊबीजेसाठी अनयाच्या घरी, म्हणजे दिदी आणि माईची भाऊबीज करायसाठी. आणि यांची बिल्डिंग तर तुम्हाला माहिती आहे, एवढी उंच बिल्डिंग आहे की झोपून बघावी लागते. अनया से हॅलो, से हॅलो, से हॅलो. कॅडबरी साठीची मेहनत, कॅडबरी देणार तरच पप्पी देणार. चला, सगळ्या मामांनी कॅडबरी फिरवली आहे. व्हेरी गुड. खाऊन कसं होतं दाखव. कशा करायच्या, कशा करायच्या खाऊन अशा. तर सर्वांचा लंच टाइम चालू आहे. जेवू दे रे. जेवते ती पण आमच्यासोबत है ना, जेवते.
काय छोले कुलचे झाले आमचे खाऊन आणि आता आहे बिर्याणीची टर्न. पनीर बिर्याणी मागवली आणि कुठून? पर्शन दरबार. काय टेस्ट आहे बिर्याणीला. कशी आहे? रिव्ह्यू दे बिर्याणीची, रिव्ह्यू दे लवकर. ऋग्वेद रिव्ह्यू. एवढा बिझी आहे तर बिर्याणीमध्ये गुंतलाय. जबरदस्त आहे ना? जबरदस्त आहे. पर्शन दरबार आपलं ऑल टाइम फेवरेट आहे नॉनव्हेजसाठी. पण व्हेज पण एवढं चांगलं असतं माहिती नव्हतं, आज माहिती पडलं. अनया चल चल बाय बाय बाय. तू पण येते? ह्याला पण यायचं? बुबूला घेऊन जायचं? आमच्याकडे आईस्क्रीम आल्यानंतर अनया आमच्याकडे आली ऑटोमॅटिक. आमच्याकडे आईस्क्रीम आल्यानंतर अनया ऑटोमॅटिक मामाकडे आली ना. अरे मामा थांब थांब मी भरवतो. मामा भरवतो सगळं सगळं. तुला हवंय? कसा कसा आईस्क्रीम कलर कसं करायचा? यम्मी. आणि आईस्क्रीम कलर कसं करायचं सांग. याचे किती शूज आहेत. आम्ही चाललो अनायाला घेऊन बाहेर फिरायला. चलो लेट्स गो. चप्पल घाला चप्पल घाला. चला चाललोय अनायाला राऊंड मारायसाठी खाली घेऊन. चलो बाबू चलो. लेफ्ट आली आपली अनया. चल मामाचा हात पकडायचा. हा एकटा एकटा पळापळी करायची नाही. मामाचा हात पकडून चालायचा. हा आम्ही वॉक साठी आलोय. मामाच्या हात धरून चालायचं ना. शी नाव सगळे मामा बापले काय करतात. सगळे मामा फोटो काढतात. तिथून ज्याच्या हाबू होईल तिला आलंय फटाक्यांची ओढ लागली. नुसती फटाक्यांजवळ जायचंय तिला. हिला खाली वॉक साठी आणले, नुसतं हिला भटकायचं आहे. कुठे चालली? कुठे चालली? चल आपल्याला फटाके फोडायला जायचे. चल बॉम्ब फोडायला जाऊया. चलो 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 चलो. मामाचा हात धर. हल्ले वा 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 गुड गर्ल. तिथे नाही फोडून चल बाबू. इकडे इकडे. बाहेर आले की एकदम आजाद होऊन जाते ती. एवढी घाबरली? कोण ओरडलं बाबू? मामा ओरडला. तो बघ ते दाखवते मामा. तो ना टॉक्समलच वाले. बाय मामा चालला. चल तुला पण घेऊन जातो. चल आले वा. चप्पल चप्पल कुठे तुझी? थांब मी काढतो थांब. वेट 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 बाबू. ठीक आहे. किती चप्पल आणायचे बाबा बाबा. चला चप्पल घाला. थांब आम्हाला सोडायला येते सगळ्यांना. अनाया मला सोडायला आली आहे. अनाया गॉगल लाव गॉगल लाव. चल गॉगल लाव लवकर. उन्हात जायचे. गॉगल लाव. गॉगल घाल घाल लवकर. चल चल चल. चला लावा गॉगल लावा. बघू इकडे बघ. हो स्वॅग. बाय शोनी. बाय 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 कर मम्माला. बाय कर. चल तू येतेस? तू जातो मामा बरोबर. मम्मा नाही येते. मम्मा नाही येते. तुझ्या मामा बरोबर पाहिजे तर येतेस का? तो पण नाही येते. सगळ्यांना फ्लँकीज दे आम्हाला. बाय बाय. बाय. चल जायचं आपल्याला. सावकाश येस येस चल बाय. भाऊबीज कडून आम्ही आलो हर्षालीच्या घरी चहा प्यायला. वाटलेलं की येणार नाही म्हणून मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला बोलले मे बी आज मीच एकटी दिसेन ब्लॉग मध्ये. तुझ्या पप्पांचा चष्मा गाडीमध्ये राहिला होता. घरची चावी तुझ्याकडे होती म्हणून आलो आम्ही. चहा पिऊन लगेच निघतो. तर संध्याकाळचा नॅप घेऊन मी मस्त उठलेली आहे. बिकॉज मी आली आहे घरी 2 वाजता. पण मला ब्लॉग शूट करताना आलं बिकॉज उन्हामुळे मला एवढा त्रास झाला की मला एवढं चक्करसारखं फील व्हायला लागलं. मी येऊन घरी डायरेक्ट जेवले आणि झोपून गेले. त्यानंतर कुणाल आला. थोडा चहा घेतला त्याने आणि बोलला मग जातो बिकॉज माझं लॉग इन आहे. सो त्याचं लॉग इन असल्यामुळे तो काही थांबला नाही. तो बोलला मी तुला उद्या घ्यायला येतो. सो एनिवेज अजून आमची भाऊबीज झाली नाही आहे बिकॉज मी रेडी झाली नाही आहे. मम्मी झाली आहे रेडी. तर मी पटकन रेडी होते आणि रेडी होऊन
भाऊबीज करूया. असं सिम्पलमध्ये आम्ही रेडी झालो आहे. ॲक्च्युली मी रेडी झाली आणि मला करायचे होते हेअर वॉश, बट दुपारी माझी कंडिशन खराब झाली म्हणून मला आता मूडच नाही आहे हेअर वॉशचा वगैरे. सो असंच पटकन बांधलं आणि अशी सिम्पलमध्ये रेडी झाले. आणि माझी मम्मी यावर्षी छान दिसते माझ्यापेक्षा, पण मला ह्याच्यामुळे असं राहावं लागतंय आणि इच्छा पण नाही आहे, पण तरी पण चला आता काय करणार, आपण पटकन भाऊबीज करून घेऊया. तर असा आहे माझा ड्रेस. खूप सिम्पल आहे, एवढं काय चांगलं नाही आहे, पण त्याच्यावर चांगले रेडी व्हायचं ट्राय केलं आहे मी. कोणी घेतलंय? हा तो घेतलं. ह्याचा मोठा गिफ्ट आहे. बॉम्बर मधून पॅन्ट ती येणार आहे. जवळ मी पार्टी ना, हे असंच काट्यामध्ये खाली नाही ठेवायचं. आता रियांशी भाऊबीज रियांशला मी हे कपडे घेतले आणि छोटा आहे बिचारा काय देईल मला. आणि भाऊबीज अशी होती माझी. खूप छान सेलिब्रेट केलं मी आणि कुणालची पण भाऊबीज तुम्ही बघितलीच असणार. खूप छान सेलिब्रेट केलं त्यांनी सुद्धा. आणि ब्लॉग आता मी इथेच एंड करते बिकॉज मी चालली आहे माझ्या आत्याच्या पोराच्या बर्थडेला. त्याचाच फर्स्ट बर्थडे. तिकडे मला काही शूट करायला जमणार नाही बिकॉज मला ऑलरेडी खूप जास्त त्रास होतोय. सो इथेच ब्लॉग एंड करते. कुणालला सांगितलं बट कुणाल मला बोलला की तूच ब्लॉग एंड कर बिकॉज मी अजून पोचलो नाही आहे. पोचून मला फ्रेश होऊन मग मला लॉग इनला सुद्धा बसायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे चालेल. सो ब्लॉग मी इथेच एंड करते. कसं होतं आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण डिरेक्टली आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लवकरच नेक्स्ट ब्लॉग येईल. सो जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच न्यू ब्लॉगसाठी. सो बाय एव्हरीवन.